नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया लाडकी बहिणीची ई-KYC कशी करायची. त्यासाठी जे हे लिंक आहे ना, हे मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल. ते तुम्हाला सरळ टाकायचं किंवा गुगलमध्ये जरी लाडकी बहीण टाकलं तर येऊन जाईल. त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिलेला आहे खाली तो एंटर करायचा आहे. आधार कार्ड जो लाभार्थी असेल त्यांचा आधार कार्ड जस्ट टाकायचा आणि मी सहमत आहे की नाही हे जस्ट सहमत आहे त्याच्यावरच क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलसाठी OTP येईल, तो 10 मिनिट व्हॅलिड राहील. ठीक आहे, तर तो OTP प्रॉपरली तुम्ही टाकून घ्या आणि त्याच्यानंतर सबमिट करा. OTP प्रॉपर टाकावा लागेल तुम्हाला आणि सबमिट करावं लागेल. तर जसं की मी इथे टाकलं आहे. आता नेक्स्ट स्टेप अशी आहे की तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि त्यांचा कॅप्चा टाकावा लागेल. ओके, तर जसं की आणि अगेन पुन्हा की मी सहमत आहे. जर तुम्ही हे केलं की त्याच्यानंतर तुम्हाला OTP येईल. माझा थोडा OTP चुकला होता, तर मला OTP घ्यावा लागला आणि मी तो डबल टाकला. त्याच्यानंतर जस्ट OTP टाकल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर तुमच्या पती किंवा वडिलांचं जे नाव आहे ना ते तिथे डिस्प्लेला येईल. जसं की माझ्या केसमध्ये माझ्या वडिलांचं नाव तिथे डिस्प्ले झालं. ओके, जे की होईल आता, जसं की सुधाकर पिठे. याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य किती आहे, म्हणजे काय सदस्य किंवा कर्मचारी म्हणून सरकारी विभागात जर काम करत नाही आहे का की आहे, हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल. तर माझ्या ह्याच्यातून कोणीच तिथे काम नाही करत सरकारी याच्यात, तर मी इथे होय केलेलं आहे. तुम्ही जर प्रॉपरली वाचलं तर तुम्हाला प्रॉपरली समजेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जात कोणता आहे, त्याचा प्रवर्ग कोणता आहे तो टाकावा लागेल. जसं की मी इथे स्क्रीनशॉट टाकला आहे साईडला, की तुम्ही त्याच्या हिशोबाने पॉज करून तुमची कोणती कास्ट आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही तिथे सिलेक्शन करा. ओके, तर मी सर्वसामान्य आहे तर त्याच्यात मी ॲड केलेलं आहे. आणि माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेता येईल, तर होय हे तुम्ही सबमिट करा. हे जस्ट सबमिट करा तुम्ही. तेवढं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या हजबंडचं किंवा पतीचं नाव तर आहेच त्याच्यात, तर व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे दोन जे फर्स्ट आणि सेकंड आहे ते प्रॉपर सिलेक्ट करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमची ई-KYC पूर्ण होईल. आणि जर तुम्हाला पुन्हा जर चेक करायचं आहे की ती KYC झाली की नाही झाली, त्यासाठी जर जे पहिली लिंक जी होती ना मी डिस्क्रिप्शनला दिली, ते जस्ट तुम्ही टाकून आधार कार्ड आणि टाकलं तर इथे डायरेक्टली तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. ओके, थँक्यू.